गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा धबधब्याखाली अंघोळीला उतरलेले नवनीत राजेंद्र धात्रक हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेले त्यांचे जावई ग्रामसेवक बादल हेमके या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नवनीत सोबत धबधब्यात उतरलेली नववधू वेळीच बाहेर आल्यानं ती थोडक्यात बचावली। भामरागड पंचायत समिती अंतर्गत मौजापल्ली ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक बादल हेमके आणि त्यांचे साळे नवनीत धात्रक हे कुटुंबियांसह बिनगुंडा धबधब्यावर काल 11 जून रोजी आले होते। नवनीत धात्रक यांचा गेल्या आठवड्यात 7 जून रोजी विवाह झाला होता। नवनीत दाम्पत्य लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बिनागुंडा धबधब्यावर गेले होते। सुरुवातीला नवदाम्पत्य नवनीत आणि मयुरी हे धबधब्यात उतरले, त्यानंतर नवनीत बुडायला लागला तर मयुरी यांना पोहता येत नसल्याने त्या धबधब्यातून बाहेर निघाल्या। नवनीत डुबत असतानाच त्यांनी भाऊजी वाचवा अशी हाक मारली। साळ्याला वाचवण्यासाठी ग्रामसेवक बादल यांनी धबधब्यात उडी मारली। बादल यांना पोहता येत नसल्याने धबधब्याजवळ असलेल्या सर्वांनी त्यांना धबधब्यात उडी न मारण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी न ऐकल्याने त्यांचा देखील बुडून मृत्यू झालाय। सोबत असलेले इतर नातेवाईक हे सर्व दृश्य पाहत होते, मात्र त्यापैकी कोणालाही पोहता येत नसल्याने कुणीही धबधब्यात उतरलं नाही। या धबधब्यावर यापूर्वी देखील एका डॉक्टराचा करून अंत झाला होता। दुर्गम आदिवासी भागातील बिनागुंडा पर्यटन स्थळ हे नक्षलग्रस्त असल्यानं पूर्णतः दुर्लक्षित आहे। या ठिकाणी गाईड किंवा सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसल्यानं असे अपघात घडत आहेत।